हा डोसा बघताय, इतका भारी होतो ना, तुम्ही एकदा करून बघितलं ना, दिवाने व्हाल. इतका मस्त कुरकुरीत डोसा तयार होतो आणि तसाच कुरकुरीत राहतो. झटपट डोसा आहे बरं का, फर्मेंट वगैरे काही करत बसण्याची गरज नाहीये. डाएटसाठी करायचं असेल तरी सुद्धा करू शकता. मिश्र धान्यांचा डोसा आहे. याच्यामध्ये तांदूळ आहेत, पोहे आहेत, सगळ्या डाळी आहेत, राजगिरा आहे, नाचणी आहे. बरंच काय काय तुम्ही स्वतःच्या मनचं सुद्धा ॲड करू शकता. एकदा ही रेसिपी खरंच करून बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मिक्स धान्याचा डोसा, जो अगदी झटपट तयार होतो. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. मिश्र धान्याच्या डोस्यासाठी धान्यामध्ये आपण घेतले 1 कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ, पाव कप पिवळी मूग डाळ, पाव कप सालाची मूग डाळ, पाव कप तुरीची डाळ, पाव कप राजगिरा, पाव कप नाचणी, 1 कप पोहे आणि 1 चमचा मेथी दाणा. त्याचबरोबर आपण घेतलंय 1 ते 1.5 इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि चवीपुरतं मीठ. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. तर आपण मिश्र धान्याचा डोसा करतोय, त्यामुळे सगळी धान्य मी इथं रात्रभर भिजवून घेतलेली आहेत. तर मी तुम्हाला साहित्यामध्ये दाखवली ना, ती सगळी धान्य मी घेतली आणि त्याला स्वच्छ धुवून रात्रभर भिजू घातलं होतं. तर मी पुन्हा एकदा सगळं सांगतेय. तर तांदूळ 1 कप, पाव कप मुगाची डाळ, पाव कप सालाची मूग डाळ, पाव कप तुरीची डाळ, सोबतच पाव कप नाचणी, पाव कप राजगिरा, पाव कप तुरीची डाळ आणि 1 कप पोहे घेतले. हे सगळं धुतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणा घातला आणि याला रात्रभर 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजू दिलं. हे सगळं चांगलं भिजलेलं आहे. आता डोशासाठी याचं बॅटर करूया. आता याला आपण मिक्सरमधनं बारीक करूया. झाऱ्या घ्यायचा, म्हणजे मग खूप जास्त पाणी याच्यासोबत राहत नाही, पाहिजे तेवढंच पाणी याच्यात येतं. थोडंसं निथळून याला मिक्सरच्या भांड्यात काढूया. तर एक 2 ते 3 बॅचमध्ये आपण याला बारीक करू. पहिली बॅच आपण घेतोय, त्यामध्येच आपण घालूया आलं, साल काढून घ्यायचं आल्याचं, आणि हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल. धान्य भिजलेलंच थोडंसं पाणी यामध्ये घालूया. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आणि हां, इथे आपण धान्य भिजायला घालत असताना एखादं धान्य तुमच्याकडे नसेल, ते स्किप केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला आणखी एखादी डाळ वाढवायची असेल तरी पण चालेल. बारीक करूया. हे बघा, याला असं बारीक करून घेतलंय. एका भांड्यामध्ये काढूया आणि उरलेले सगळं धान्य आपण असंच बारीक करून घेऊ. आता हे थोडं मला पातळ वाटतंय. आता उरलेलं धान्य थोडंसं कमी पाणी घालून बारीक करूया. आणि हे घ्या, आपण याला असं बारीक करून घेतलंय. सगळं धान्य मी बारीक वाटलंय, या भांड्यात काढलं. याची कन्सिस्टन्सी बघा अशी आहे. मला ही बरोबर वाटतेय. अगदीच वाटलं तर थोडंसं पाणी पुढे लागू शकतं. याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया, कारण सुरुवातीच्या बॅचला घातलेलं आलं मिरची मिसळायला हवं. चांगलं मिसळून घेतलं. यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आता डोसा करायला घ्यायच्या जस्ट आधी आपल्याला यामध्ये घालायचा आहे खाण्याचा सोडा. एवढ्या प्रमाणाला मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालतेय. याला आपण चांगलं मिक्स करूया. तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं दही घातलं बारीक करताना तरीही चालेल. आणि जर तुम्हाला सोडा घालायचा नाहीये तर तुम्हाला हे फर्मेंटेशनसाठी ठेवावं लागेल. जर तुम्हाला सोडा घालायचा नाही तर काय करायचं, हे बारीक करून झालं, याला रात्रभर झाकून ठेवा. आपण इडलीचं पीठ कसं आंबवतो तसं आंबवून दुसऱ्या दिवशी डोसे करायला घेऊ शकता. किंवा समजा तुम्हाला जर सोडा पण घालायचा नाहीये, आंबवायचं पण नाहीये, तुम्ही डायरेक्ट डोसे करू शकता, पण ते थोडेसे कडक होऊ शकतात. याला आपण मिक्स करून घेतलं. याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे. ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे डोसा करण्यासाठी. डोसे करायला घेऊ. तर आता डोशासाठी डोशाचा तवा गरम करायला ठेवला आहे. हा माझा भिडाचा तवा आहे. तुम्ही नॉनस्टिकचा तवा जो कोणता तुम्ही वापरता तो घेतला तरी चालेल. आता मी इथे पातळ कुरकुरीत डोसे करणार आहे. तुम्हाला जर असे मऊ मऊ डोसे हवेत तसे करायचे असतील तरी पण चालणार आहे. आता लक्षात घ्या, डोसा कुठल्याही प्रकारचा करा, तवा मध्यम गरम पाहिजे. तवा कमी गरम असेल तर डोसा व्यवस्थित पसरला जातो, पण असा मऊ मऊ होतो, व्यवस्थित भाजला जात नाही. आणि जर जास्त गरम असेल तर तवा इतका तापलेला असतो की मिश्रण पटकन घट्ट होतं आणि व्यवस्थित पसरवता येत नाही. त्यामुळे तवा मध्यम गरम पाहिजे. तवा मध्यम गरम झाला हे ओळखायचं कसं? थोडं पाणी टाकलं ना, हळूवारपणे तिथल्या तिथं जिरतं. याचा अर्थ तवा व्यवस्थित तापलेला आहे. जर समजा पाणी तसंच राहिलं खूप वेळ आणि मग ते हळूहळू हळूहळू वाफ झाली तर समजायचं तवा कमी गरम आहे. आणि पाणी मारल्या मारल्या एकदम त्याचे बॉल होऊन जर ते असे उडत असतील तर समजायचं तवा जास्त गरम आहे. ठीक आहे. तवा आपला व्यवस्थित तापलाय. आपण गॅस कमी ठेवूया आणि डोसा घालू. तुम्हाला जसा लहान मोठा हवा त्याप्रमाणे डोसा करू शकता.
मी इथं पळीभर मिश्रण घेते. गॅस कमी ठेवायचा आणि हवा तसा पातळ डोसा पसरवून घ्यायचा. डोसा पसरवून झालाय. आता गॅस थोडासा वाढवूया आणि याच्या कडा सुकण्यापर्यंत याला असंच ठेवू. ओल्या असताना तेल सोडायचं नाही. एक अर्धा पाऊण मिनिट याला असंच ठेवूया. अर्धा एक मिनिट होत आला. आता याच्या कडा सुकल्या की याला तेल सोडायचं. तूप बटर तुम्हाला जे आवडतं ते लावून घ्या. कडेला थोडंसं तेल लावायचं. आता आपण गॅस कमी किंवा मध्यम ठेवूया आणि सगळीकडनं डोसा छान एकसारखा भाजून घेऊ. आता मार्केटमध्ये जे डोसे करणारे असतात त्यांच्या गॅसची फ्लेम खूप मोठी असते, त्यामुळे त्यांचा डोसा सगळीकडनं भाजला जातो. आपलं तसं होत नाही, त्यामुळे गॅस मध्यम करायचा आणि साधारण एक 2 मिनटं लागतात डोसा भाजायला. असा तवा शिफ्ट करत करत सगळीकडनं एकसारखा भाजून घ्यायचा. हलका तांबूस रंग येईपर्यंत डोसा भाजूया. बरोबर 2 मिनिटं मंद आचेवर आपण याला भाजून घेतलं. सगळीकडनं बघा तो एकसारखा भाजला गेलाय. याच्या कडा आपण सोडून घेऊया आणि मस्त कुरकुरीत आपला डोसा तयार झालाय. याला काढून घेऊ. एकदम छान पातळ कुरकुरीत पसरवला गेला ना की मस्त सगळीकडनं एकसारखा भाजला जातो. आणखी एक डोसा करूया. आता लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा डोसा करताना दुसरा डोसा करायचा असतो त्याआधी तव्यावर थोडं पाणी मारून तव्याचं तापमान थोडंसं मेंटेन करायचं. पाणी आपण पुसून घेऊया. आता हा तवा इतका छान सीझन झालाय की याला तेल लावण्याची गरज नाही. दुसरा डोसा मी असाच करून घेणार आहे. आता गॅस कमी ठेवायचा आणि अगदी मगाशी केला तसाच डोसा पसरवून घ्यायचा. आणि अगदी मगाशीप्रमाणेच गॅस मध्यम करायचा, थोडंसं सुकून द्यायचं, मग तेल सोडायचं आणि मग तेल सोडून झालं की सगळीकडनं डोसा एकसारखा शेकायचा आणि काढून घ्यायचा. उरलेले सगळे डोसे असेच करूया. तर मस्त पटापट डोसे भाजले जात आहेत. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त असा मिश्र धान्यांचा डोसा केला. बघितलं करायला किती सोपा आहे. सोडा घालून करा, न घालता करून करा, फर्मेंट करून करा, जसा तुम्हाला हवा, जसा तुमच्याकडे वेळ आहे त्या पद्धतीने तुम्ही हा डोसा करू शकता. याच्यासोबत मी टोमॅटोची चटणी केलेली आहे. याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपला काकडीचा डोसा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये टोमॅटो चटणी कशी करायची हे मी दाखवलेलं आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. डोशामध्ये काही वेगळ्या टेस्ट ॲड करायच्यात किंवा तुम्हाला जर डाएटसाठी हा डोसा करायचा असेल ना तरीसुद्धा चालेल. फक्त मग तुम्ही यामध्ये तांदळाचं प्रमाण थोडंसं कमी करून हे केलं तरी पण चालेल. मग तुम्ही डाएटसाठी सुद्धा हा डोसा करू शकता. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.